नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वायब्रोज यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज तारीख आहे 9 जुलै। आज देऊ आणि आळंदीवरून निघालेली संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज पुण्यात येणार आहे। तर आता मी आणि माझा मित्र अभिषेक आम्ही दोघं मिळून जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात। तिथे आपल्याला तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांची बाप्पांसोबतची अतिशय सुंदर अशी भेट पाहायला मिळणार आहे। तर ते दृश्य आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचा प्रयत्न करूया। चला तर मित्रांनो, दगडूशेठ मंदिरापाशी चाललेलो आता लवकरच आपण पालखीचं दर्शन घेणार आहे। चला भाई, आली चल लवकर। मुक्ताईची पालखी दगडूशेठ मंदिराजवळ गेल्यावर लगेच आम्हाला मुक्ताईची पालखी पाहायला मिळाली। एवढ्या जवळ मी पहिल्यांदा पालखी पाहिली, पाहून खरंच खूप छान वाटत होतं। पालखीसमोरच काही वारकरी टाळ मृदुंगाच्या आवाजात विठ्ठल भक्तीत विलीन होऊन आनंद साजरा करत होते। हे पाहून खरंच वाटत होतं की हा सुख सोहळा स्वर्गीय आहे। मित्रांनो, खूप गर्दी आहे। पालखी आता आली मुक्ताईची, बघू शकता। खरं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखी बघण्यासाठी पुणेकरांचा जनसागर जमा झाला होता। अफाट गर्दी पाहायला मिळाली। मुक्ताईच्या पालखीनंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीची। थोड्या वेळाने तर दर्शन झालं लहानग्या विठुरायाचं। कमरेवर हात आणि चेहऱ्यावरचे तेज यामुळे हा छोटासा वारकरीमध्ये सर्वांना विठुरायाचाच भास झाला। थोड्या वेळाने असं वाटत होतं की बाप्पा देखील आतुरतेने तुकोबारायांची आणि ज्ञानोबारायांची वाट पाहत होते। पूर्ण दगडूशेठ मंदिर आणि आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर पद्धतीने सजवला होता पालखीच्या आगमनामुळे। जसं जसा टाईम जात होता इथे गर्दी वाढतच चालली होती। लोकांचा उत्साह वाढत चालला होता। एकीकडे गणपती बाप्पा तर दुसरीकडे माऊलींच्या नामाचं जयघोष चालू होतं। यामुळे इथे पूर्ण भक्तिमय वातावरण तयार झालं होतं। वारकरी येत चालले होते आणि त्यांच्या हातात आपला वारीचा मुख्य भगवा ध्वज पण दिसत होता। फक्त एखाद्या व्हिडिओसाठी पोरं पार त्या लाईटच्या खांबावरती चढून बसले होते। आता जर इथे काही घटना घडली तर याला जबाबदार कोण, तुम्हीच सांगा। खूप वेळ पालखीची वाट पाहिली पण पालखी येतच नव्हती। तोवर आम्हाला दिसले आदेश बांदेकर। अहो, यांना कोण ओळखत नाही असं नाही, पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहेत ते पण या भेटीचा सुवर्ण क्षण पाहण्यासाठी आले होते।
तर संपूर्ण पुणेकर ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण आता सर्वांना पाहायला मिळणार होता, कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं आगमन झालं होतं. आणि ज्या क्षणाची सर्वजण वाट पाहत होते तो क्षण शेवटी आलाच. तुकोबा रायांची आणि श्रीमंतांची अर्थात गणपती बाप्पांची भेट झाली. पालखी तर पुढे गेली, पण पुणेकरांचा जल्लोष हा कमी झालेला नव्हता. तुम्ही पाहू शकता. माऊलींची पालखी अजून यायची बाकी होती, पण गर्दी प्रमाणापेक्षा जास्त झाली होती. नीट थांबता देखील येत नव्हते, त्यामुळे आम्हाला बाहेर यावंच लागलं. थोडं पुढे आलो तोवर संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पण आगमन होत होते. पण एवढी गर्दी पाहून आणि खूप उशीर पण झाला होता, त्यामुळे आम्ही घरी जाण्याचा निर्णय घेतला. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. रामकृष्ण हरी.